नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाच्या बातमींना बुलेटिनची सुरुवात। आताची सगळ्यात मोठी बातमी, जालन्यामधून जरांगेंना महाविकास आघाडीची उमेदवारी द्या असा प्रस्ताव वंचितने ठेवलेला आहे। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जरांगेंबद्दल वंचितने हा प्रस्ताव ठेवलेला आहे। वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीकडे 27 जागांची देखील मागणी आहे। महाविकास आघाडीची आजची दुसरी बैठक झाली। यामध्ये जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार होता, मात्र वंचितकडून 27 जागांची मागणी महाविकास आघाडीकडे करण्यात आली आहे। त्याचबरोबर जालन्यामधून मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी द्या अशी मागणी सुद्धा या बैठकीमध्ये वंचितकडून करण्यात आली आहे। आम्ही 4 मागण्या अधिकच्या ठेवलेल्या आहेत, ज्यामध्ये जालना लोकसभा मतदारसंघातून श्री मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अभिजित वैद्य हे महाविकास आघाडीचे सर्वांचे कॉमन कॅन्डिडेट असावे, तसं त्यांना कॉमन कॅन्डिडेट म्हणून जाहीर करायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला। किती जागांची मागणी, किती जागा? 27 जागांची। आम्ही त्यांना 27 जागांची यादी दिलेली आहे, ज्याच्यावर आम्ही तयारी करतोय। केंद्रित म्हणजे पूर्ण तयारी आमची केंद्रित आहे त्याच्यावर। नाही, तुम्ही म्हणतात बरोबर आहे, 27 जागांवर तुम्ही तयारी करतात, पण महाविकास आघाडीमध्ये या ठराविक काही जागा आहेत जिथे आम्ही आमचे उमेदवार महाविकास आघाडी या सगळ्या कॉम्बिनेशन मध्ये 27 जागाच्या। माझा मालक समाज आहे, परंतु राजकारण हा अजेंडा माझा नाहीच आहे। परंतु त्यांचा दिलदारपणा, मोठेपणा ते समाजाच्या आंदोलनात आमच्या सोबत पण आहेत। त्याच्यावरती मी नंतर सविस्तर बोलन आणि माझा समाज पण बोलू। पण सत्य आणि कटू हे आहे सध्या की आम्ही आमच्या जातीच्या लेकरांच्या हक्काचा मागत असताना एवढ्या मोठ्या गृहमंत्र्यांना जाणून बुजून षड्यंत्र करायचे आणि मराठा समाजाची जी नाराजीची आता लाट उसळलेली, आमचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून बोललो आणि आमचेच मराठ्याचे आमदार म्हणायला लागले। आमच्या नेत्याला बोललो, अरे तुझा नेता नाही, हे समाजाचे लेकर आहेत तुझे, ज्यांनी तुला मतदान करून मोठं केलं। मराठा समाज बघतोय की यांना किती मोठं केलं आणि आज काय षड्यंत्र रचायला लागले। काही होणार नाही। माझीच उलट विनंती आहे सरकारला की तर जालन्यामधून जरांगेंना महाविकास आघाडीची उमेदवारी द्या असा प्रस्ताव वंचितने ठेवला, मात्र जरांगे पाटील यांनी म्हटलं मी काही राजकीय नेता नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी यावर दिलेली आहे। तर वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीला काय प्रस्ताव देण्यात आला ते आपण पाहूया। जालन्यामधून मनोज जरांगेंना महाविकास आघाडीची उमेदवारी द्या, वंचितनं महाविकास आघाडीकडे हा प्रस्ताव दिला आहे। जरांगेंना महाविकास आघाडीचे सर्वपक्षीय उमेदवार घोषित करा अशी मागणी वंचितनं केली। वंचित आघाडीची महाविकास आघाडीकडे 27 जागांची मागणी आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीमध्ये किमान 15 ओबीसी उमेदवार असावेत अशी मागणी वंचितनं केली आहे। पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार भाजपमध्ये सामील होणार नाही याचं लेखी वचन द्यावं। महाविकास आघाडीच्या यादीमध्ये किमान 3 अल्पसंख्याक उमेदवार असावेत। पुणे लोकसभेतून महाविकास आघाडीची उमेदवारी अभिजित वैद्य यांना द्यावी अशा मागण्या वंचितनं ठेवलेल्या आहेत।